लोग बोलते हैं कि एक साल में प्रिपरेशन, जैसे मैंने जून 2016 में मैं दिल्ली गया और जून 2017 में मैं अपियर हुआ एंड आई क्लियर यूपीएससी एंड जीपीएससी। पीपल से कि सर एक साल की मेहनत में आपने एग्जाम क्लियर कर दिया। यस, टेबल और चेयर पे बैठ के करने वाली मेहनत एक साल की थी, लेकिन उसके पीछे की मेंटल प्रिपरेशन कितनी पुरानी थी। जब मैं प्राइमरी स्कूल में था तब सोचा था कि आईएएस बनना है, और तब से मेरी जो जर्नी है, तब से मेरा जो टेम्परामेंट है, तब से मेरा जो एटीट्यूड है वो इसी डायरेक्शन में था। जब कॉलेज में था तब मैंने एनजीओ स्टार्ट किया, 3 एनजीओ से मैं जुड़ा था। जब लोग सोशल मीडिया व्हाट्सएप और फेसबुक पे बिजी थे, मैं वहां स्लम में जाके बच्चों को पढ़ा रहा था। क्यों? क्योंकि मुझे पता था कि फ्यूचर में यही काम करना है, तो क्यों ना अभी से उसकी ट्रेनिंग ले ली। नमस्कार मित्रांनो, आणि आजचं लेक्चर हे विशेष महत्त्वाचं सगळ्यांसाठी असणार आहे। तर त्याचं कारण असं, जसं माझ्या मागे तुम्हाला थंबनेलला दिसतंय मित्रांनो, की हाऊ टू स्टार्ट यूपीएससी प्रिपरेशन फ्रॉम 7th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड। तर वेदांता ज्युनियर आयएएस फाउंडेशनची स्थापनाच मी 1 ऑगस्टला जी केली, ती खास करून मराठी विद्यार्थी, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी या पद्धतीचं हे जे आहे आपण पूर्ण 5 वर्षाचा कंप्लीट फाउंडेशन प्रोग्राम या ठिकाणी सुरू करतो आहे। त्याचं कारण असं आहे मित्रांनो, आधी मी तुम्हाला जे आहे साफिन हसनचा व्हिडिओ यामध्ये जो दाखवलेला होता, तर या लोकांचे व्ह्यूज बघितले 22व्या वर्षी IPS, 21व्या वर्षी IPS IAS। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडी कमतरता या गोष्टीची आहे, कारण मी स्वतः 21-22ला विचार करणं सुरू केलेलं होतं आणि समर्थ एकनाथ शिंदे त्यांचा सुद्धा मी तुम्हाला क्लिप दाखवणार आहे की हे लोक कशा पद्धतीने जे आहे आपलं प्रिपरेशन सुरू करतात आणि एक IAS किंवा ऑफिसर ग्रेडची जी एक विचारधारा आहे ती कशा पद्धतीने स्कूल टाइममध्ये डेव्हलप करता येतं। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातलं आता मी 15-16 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आहे। एक वातावरण जे आहे कॉम्पिटिटिव्हनेस आणि त्याचसोबत अवेअरनेस, या 2 गोष्टी एज्युकेशनल सिस्टममध्ये इतक्या लॅक आहे। तर माझ्या या प्लॅटफॉर्मचा एक दुसरा सुद्धा मिशन आहे की ऑल महाराष्ट्र कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अवेअरनेस प्रोग्राम तो मी शाळांमध्ये जाऊन सुद्धा काही दिवसांमध्ये वर्कशॉप सेमिनारच्या माध्यमातून आयोजित करणार आहे। तर या संदर्भामध्ये कधीतरी तुमच्या शाळेमध्ये माझी जरूर तुमच्याशी भेट होण्याची शक्यता दाट आहे, त्याच्यामुळे निश्चिंत असा तुम्ही। दुसरं अत्यंत महत्त्वाचं, या कारणास्तव मला असं गेल्या 5-6 वर्षामध्ये माझ्या डोक्यामध्ये होतं की आपल्यासोबत जे घडलं मित्रांनो, ते तुमच्यासोबत घडू नये, येणाऱ्या पिढीला कुठेतरी काहीतरी आपलं समाजाचं ऋण देणं लागतं। आणि याच तुम्हाला जे आहे प्रेरणेतनं वेदांता ज्युनियर IAS फाउंडेशनची स्थापना मी ऑथेंटिकली आणि ऑथोराइज्डली केलेली आहे। आणि हा कम्प्लिटली ऑनलाईन प्रोग्राम आहे। ऑफलाईन ज्यांना शक्य होते शहरात किंवा शहराच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक सुविधा आहे। बट मला असं वाटतं की अमरावती जिल्हा किंवा अमरावती पुरतं मर्यादित न राहता ऑनलाईनच्या माध्यमातून 7वी ते 12वी या वर्ग वयोगटातले लोक या माझ्या प्लॅटफॉर्मशी जोडले पाहिजे आणि भविष्यात त्यांनी चांगले ऑफिसर्स म्हणून या ठिकाणी कार्य करावं। साफिन हसनचा ॲटिट्यूड बघा मित्रांनो, की 4थ्या पेपरला ॲक्सिडेंट झाला, लिगामेंट तुटलं, तरीसुद्धा हा माणूस जो आहे 4था पेपर देतो आणि इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर मग ऑपरेशन करतो। म्हणजे टफनेस, मेंटली टफनेस। आणि 21व्या वर्षी हा मेंटल टफनेस येणे, UPSCचा अभ्यास किंवा प्रिपरेशन जी आहे ती अभ्यासाने तुम्ही UPSC नापास झाले असं कधीच होत नाही। अप्रोच आणि ॲटिट्यूड या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे। ऑफिसर्स ॲटिट्यूड तुम्हाला असला पाहिजे। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आजच्या या सत्राचं विशेष आयोजन याच गोष्टीसाठी मी केलेलं आहे की 7 ते 12 मध्ये किंवा 7वी ते 12वी या वर्गामध्ये जेवढं काही आपण शिकतो तेच UPSC मध्ये विचारलं जातं। नेक्स्ट आणि पेजवरती मी तुम्हाला सिलेबस हलका म्हणजे फार अल्प स्वरूपामध्ये समजावून देण्याचा प्रयत्न करेल। तेच हिस्ट्री आहे,
आता तुम्ही पण शिकता 7वी ते 12वी मध्ये की पानिपतची पहिली लढाई कुठे झाली होती आणि कोण्या तारखेला झाली होती, कोणाकोणामध्ये झाली होती, त्याच्यामध्ये कोण विजयी झालं होतं. बस हाच प्रश्न जो तुम्ही स्कूलमध्ये शिकता, UPSC याच्यामध्ये बदल करतो की काय कारण होती अशी की पानिपतमध्येच 3 लढाया झाल्यात. बस हा अप्रोच तुम्हाला जो आहे 7वी ते 12वी या 5 वर्षामध्ये मी इनपुट करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून कंप्लीट फाउंडेशन माझं हे 5 वर्षाचं असणार आहे. यामध्ये सगळ्यांना सादर आमंत्रित आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये. सर्वात महत्त्वाचं आहे की ही क्लासेस 6-6 तासाची असणार आहे. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास, वीकेंड बॅचेस असणार आहे, ज्याच्यामुळे तुमचं अकॅडमिक किंवा स्कूलिंग आणि स्कूल वर्कसुद्धा या ठिकाणी डिस्टर्ब होणार नाही आहे. त्याचसोबत इतिहास जो तुम्ही 7व्या वर्गामध्ये वाचता त्याचा एक वास्त अप्रोच मी तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. आता एक्झाम्पल मी पानिपतचं दिलं आहे तुम्हाला, अगदी त्या पद्धतीने एथिक्स, मॉरल, व्हॅल्यू एज्युकेशन तुम्ही तुमच्या 7वी ते 12वी या सिरीजमध्ये किंवा या सिलेबसमध्ये सुद्धा वाचता. परंतु या ठिकाणी मला तेच विचारलं जातं, व्हॉट इज द डिफरन्सेस बिटवीन एथिक्स अँड मॉरलिटी, एथिक्स अँड मॉरल्स. येत्या लक्षात. तर या GHच्या पेपरमध्ये प्रॅक्टिकल ॲटिट्यूड जो आहे, एथिकल प्रॅक्टिकल, तर तो ॲटिट्यूड आणि अप्रोच या 5 वर्षामध्ये आपल्याला मिळून या ठिकाणी मित्रांनो तुमच्यामध्ये डेव्हलप करायचा आहे. आणि गॅरंटीड सांगतो की 5 वर्षे जर अशा पद्धतीने तुम्ही मेहनत केलीच ना, तर 21व्या आणि 22व्या वर्षी तुम्ही सुद्धा IAS IPS होऊ शकता. चिपळूणचा समर्थ एकनाथ शिंदे, साफिन हसन, त्याचबरोबर आजकाल अलीकडे भरपूर यूट्यूब चॅनलवर, त्यानंतर इंस्टाग्रामवरती अशा सक्सेस स्टोरीज या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आणि यंगेस्ट IAS ऑफिसर, IPS ऑफिसर्स आजकाल निर्माण होत आहे मित्रांनो. त्यामध्ये महाराष्ट्र मागे का, हा प्रश्न मला पडायचा नेहमी. आणि म्हणून एक हे मिशन आहे माझ्यासाठी की येणाऱ्या 5 वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये आपल्याला क्रांती घडवून आणायची आहे. त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं आवश्यक आहे मित्रांनो, अत्यंत. आलाय लक्षात. इतिहास वाचतो आपण, पॉलिटिकल सायन्स वाचतो आपण, सिव्हिक्स वाचतो आपण, जॉग्राफी करतो आपण, व्हॅल्यू एज्युकेशन आपण करतो. असा एकही मटेरियल नाही आहे, एकही सब्जेक्ट नाही आहे की जो तुम्ही 7वी ते 12वी या वय गटामध्ये वाचत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की कोणत्याही कॉलेजचा विद्यार्थी असो किंवा स्कूलचा विद्यार्थी असो, हार्डली 12 महिन्यामध्ये 4-5 महिने आपण जो आहे थोडा सिरियसली अभ्यास करतो. जेव्हा तुम्हाला ज्या पेरियॉडिक्स येतात, त्यानंतर मिड टर्म्स येतात, ॲन्युअल एक्झाम्स येतात. आता स्कूलिंगच्या लेवलवरती पेरियॉडिक सुरू झाला, आम्ही त्याला 3 6 म्हणायचो, आता त्यांना पिरियॉडिक म्हटलं जातं. सोबत मित्रांनो तुमचं काहीच बिघडणार नाही याच्यामध्ये. मॅथ्स, इंग्लिश लँग्वेज तुम्ही वाचताय, मराठी या ठिकाणी वाचताय तुम्ही. जसं कंपल्सरी पेपरमध्ये जर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर तुम्हाला सिलेबसमध्ये दिसेल की प्रिलिमिनरीमध्ये जनरल स्टडीज आहे 200 मार्काचा. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे सगळं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, आणि त्यानंतर ज्या CSATच्या पेपरमध्ये इंग्लिश आणि हिंदी किंवा त्यानंतर कम्प्रिहेन्शन, रिझनिंग, या सगळ्या गोष्टी आहे. एकदम सिंपल. बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षा आपण देतो, स्कॉलरशिपच्या एक्झाम आपण देतो, भाभा आहे ना तुम्हाला देतो, ऑलिम्पिक्स देतो. या सगळ्या एक्झाम्समध्ये सुद्धा रिजनिंग ॲप्टिट्यूडचाच त्या ठिकाणी विचार केला जातो. तर सोबत त्या एक्झामची सुद्धा प्रिपरेशन तुमची होईल आणि एक तुमचा अप्रोच बिल्डअप या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानंतर मेन्समध्ये जातो आपण. पेपर 1 मध्ये इंडियन लँग्वेज आहे, पेपर 2 मध्ये इंग्लिश आहे. या दोन्ही लँग्वेजेस IAS मध्ये तुम्हाला क्वालिफाईंग नेचरच्या आहे. मेरिटचा पेपर जर पाहिला तर GS 4 पेपर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एसे तुम्ही आता पण लिहिता या ठिकाणी. पेपर 1 मध्ये जर तुम्ही गेला या ठिकाणी तर पेपर 1 मध्ये तुम्हाला जे आहे हिस्ट्री दिसेल. पेपर 2 मध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड, सोसायटी, इंडियन सोसायटी, हा सगळा तुम्हाला जो आहे जो आताही तुम्ही या ठिकाणी काय करता आहे वाचता. NCERTचं जर 6व्या वर्गाचं पुस्तक पाहिलं तुम्ही तर त्यामध्ये दिलेलं आहे अर्थ आवर हॅबिटॅट, बरोबर आहे. आता या ठिकाणी जिओग्राफी वाचत असताना वर्ल्ड जिओग्राफी, त्याच्यानंतरच तुम्हाला इंडियन जिओग्राफी, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी करायच्या आहे. तर साधारणतः अशा पद्धतीचा अभ्यासक्रम जो आहे तर तुम्ही स्कूलिंगच्या लेवलवर फक्त फॅक्ट्स अँड फिगर्सनी अभ्यास करता, तोच आपण रटतो किंवा पाठ करतो. या ठिकाणी ॲनालिटिकल अप्रोच डेव्हलप करायचं आहे मित्रांनो सोबत. आणि ते सहज होऊ शकतं. आणि 5 दिवस तुम्ही तुमची स्कूल, तुमच्या ट्युशन्स, तुमचं होमवर्क, तुमचं जे काही असेल थेओरी, तुम्हाला जे आहे काय प्रोजेक्ट्स वगैरे बनवायचे असतील ते पण तुम्हाला करता येतील.
आणि सॅटर्डे संडे विकेंडला थोडंसं बिजी करून घ्या 12 तास. तर 48 तासापैकी सॅटर्डे आणि संडेचे 12 तास तुम्हाला या प्रोग्रामसाठी मित्रांनो अशा पद्धतीनं द्यायचे आहे. GS2 मध्ये गेलात तुम्ही, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशनल, पॉलिटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन एवढा सगळा विषय आहे. यासाठी येणाऱ्या काळामध्ये वेदांता ज्युनियर IAS फाउंडेशन अनेक घोषणा तुमच्यासाठी करतील की घरी बसूनही तुम्हाला प्रिपरेशन करता आली पाहिजे. काही कुठे जायची गरज नाही आहे. दिल्लीला जायची गरज होती, मी दिल्लीच्याच फॅकल्टी अमरावतीत उतरवल्या आणि या फाउंडेशनशी मी जोडलेले आहे. आता कुठे जाणार तुम्ही? तुम्हाला दिल्लीचीच फॅकल्टी पाहिजे ना. इथून जात होतो आपण दिल्लीच्या फॅकल्टीपासून शिकण्यासाठी. आज ते माझ्या प्लॅटफॉर्मवर जर उभे आहे तर तुम्हाला कुठेच जाण्याची गरज या ठिकाणी नाही आहे. बरोबर आहे. यानंतर पेपर 3 जे आहे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. पेपर 4 मध्ये जर गेला, टेक्नॉलॉजी आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, एन्व्हायरमेंट आहे, सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट आहे. लँडस्लाईड, भूकंप, सुनामी हे 4थ्या-5व्या वर्गामध्ये सुद्धा CBSEच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला दिसतं. इव्हन स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला 6व्या-7व्या वर्गामध्ये शिकावं लागतं. इथे कुठलं काय करतोय आपण? डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय? डिझास्टर मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलच्या लेवलवरती मॅनेज कसं केलं जातं बिफोर द डिझास्टर, आफ्टर द डिझास्टर अँड ड्युरिंग द डिझास्टर. बस इतकी गोष्ट तुम्हाला प्रशासकीय ज्या योजना आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जोडायच्या. वेगळं काहीच नाही करत आपण. तुमचा जराही टाईम या ठिकाणी वेस्ट होणार नाही. बट IAS होण्यासाठी जो अप्रोच आणि ॲटिट्यूड लागतो मित्रांनो, अभ्यासाचा हा विषयच नाही आहे, अप्रोच बिल्डिंगचा. आणि हे 5 वर्ष तुमची फक्त सायकोलॉजिकल टेस्ट मी या ठिकाणी या माध्यमातून आणि त्याला शार्प करण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तुमचा ऑफिसर लाईक अप्रोच आणि ॲटिट्यूड डेव्हलप झाला पाहिजे. अभ्यास होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. 5 वर्ष जर तुम्ही या फाउंडेशन बॅचला या ठिकाणी अशा पद्धतीनं सकारात्मक साथ दिला तर आरामात तुम्ही भविष्यातल्या IAS या ठिकाणी बनू शकता. एवढी मात्र निश्चितता मी तुम्हाला देऊ इच्छितो. यानंतर जसं मी बोललो, पेपर 5वा आहे एथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड, हे या पेपरचं नाव आहे. अगदी 3ऱ्या वर्षापासून व्हॅल्यू एज्युकेशन CBSEच्या आणि तुम्हाला जे आहे सिलेबसमध्ये आहे. वर्ग 2ऱ्यापासून तर वर्ग 10वी 8 वर्ष व्हॅल्यू एज्युकेशन शिकतो आपण. आणि पेपर हा अत्यंत स्कोरिंग पेपर आहे मित्रांनो. येतं लक्षात? तर त्या ठिकाणी तुम्हाला केस स्टडीज नाही आहे. तर व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये जे काही सिम्पटम्स, जे काही कॅरेक्टर्स आपण वाचतो त्याला या ठिकाणी जीवनाच्या अनुभवामध्ये, कथा कहाणीच्या स्वरूपामध्ये, तर आजीजवळ आजोबाजवळ झोपत असताना तुम्हाला ते ज्या कथा सांगायचे आणि त्यातून मग जे आहे मॉरल बोध तुम्हाला सांगायचे की मॉरल स्पीच काय आहे, मॉरल समरी काय आहे, मॉरल रिझल्ट काय आहे त्या कहाणीचा. बस त्यासुद्धा बोधकथाच होत्या. तर या मॉरल एथिक्सच्या कन्सेप्ट्सला आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, जीवनाच्या अनुभवांमध्ये पेरायचं आहे. आणि तो उपक्रम जो आहे, तुम्ही 8 वर्ष व्हॅल्यू एज्युकेशन शिकाल 10वीपर्यंत. तेच सारे कन्सेप्ट त्या ठिकाणी थोडेसे UPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी वाईड स्प्रेड होतात. एवढंच फक्त त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. ते आपण या 5 वर्षामध्ये करणार आहे. ऑप्शनल सब्जेक्ट हा एक तुमच्यासाठी एक अलग सेक्शन या ठिकाणी आहे. त्याची चर्चा आपल्याला नंतर करता येईल. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की जे तुम्ही सध्या करता आहे त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला UPSC किंवा IASच्या प्रिपरेशनमध्ये काहीच नाही करायचं आहे. परंतु 24 घंटे तुम्ही अभ्यास करत नाही, कमीत कमी 1 घंटा अर्धा तास जरी तुम्ही या ठिकाणी तुम्ही या प्रिपरेशनला दिला आतापासून, म्हणजे 7वीपासून तर 12वीपर्यंत, तरी आपण आरामात त्या ठिकाणी पोहोचू शकतो. कारण साफिन हसन यांचं जे मी तुम्हाला क्लिप दाखवली अगदी हे लेक्चर सुरू होण्याच्या पूर्वी, त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं है ना, 1 साल में आपने IAS कैसे क्लियर कर लिया. तर ते एकच म्हणतात की हे 1 वर्ष लोकांना दिसतात, परंतु अगदी बालपणापासून जी मी प्रिपरेशन माझ्या डोक्यात सुरू होती तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 1 वर्ष काफी आहे. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये IAS होऊ शकतो आपण, परंतु त्याची प्रिपरेशन मागचे 6-7 वर्ष आपल्याला आपल्या डोक्यामध्ये करावी लागते. याचा अर्थ काय, सायकोलॉजिकल ॲटिट्यूड आणि अप्रोच बिल्टअप करत जावं लागतो डे बाय डे, इयर बाय इयर. अशा पद्धतीचा ॲटिट्यूड एका दिवशी निर्माण होत नाही मित्रांनो. आणि म्हणून हे एक सुपरफिशियल टच आहे. आणि त्याचबरोबर हळूहळू ही ग्रेड आपण वाढवत जातो, रेशिओ वाढवत जातो. नेक्स्ट पेजवरती तुम्हाला मी दाखवतो की मी कसा जाणार आहे. इथून तुम्ही सुरू केलं 8व्या वर्गापासून 9व्या वर्गापासून ह्या सीड्या तुम्हाला दिसत आहे.
अकॅडमिकवरती तुम्ही तुमच्या 80% फोकस करा जरूर, आणि सिव्हिल सर्व्हिसेसवर फक्त 20% जरी फोकस केला तुम्ही, आणि मग नंतर 11th 12th नंतर अकॅडमिक 90% आणि सिव्हिल सर्व्हिसेस 10% असा आपण रेशो वाढवत जातो. आफ्टर UG म्हणजे कॉलेज लेवलवर जाता जाता 100% सिव्हिल सर्व्हिस हा आपला मोटो असणार आहे. या ठिकाणी बघा, 2.5 वर्ष अर्ली रायझर प्रोग्राम ऑफ लेवल 1, लेवल 2 या 2 लेवलमध्ये हा प्रोग्राम सुरू होणार आहे. लेवल ऑफ लर्निंग इझी याच्यामध्ये 8वीत जर पोरगा आला 10 महिने कमीत कमी आपण IAS विथ स्कूल बिगिनर्स अप्रोच याचा स्क्रीनशॉट तुम्हाला जरूर या ठिकाणी काढता येऊ शकतो. त्यानंतर ग्रोथ स्टेज यामध्ये आपण लेवल ऑफ लर्निंग मॉडरेट याचं असं नाव दिलेलं आहे. तर 8th आणि 9th या 2 वर्षामध्ये आपण तुमचं जे आहे स्कूलिंग अगदी त्याच पद्धतीनं तुमच्या सिलेबसचा अख्खा स्टडी केल्याच्या नंतर वर्तमानात तुम्ही UPSCच्या सिलेबसमधला कोणता पाठ 8व्या 9व्या 10व्या वर्गामध्ये वाचता आहे त्याच्याशी मी या ठिकाणी UPSCच्या सिलेबसला कोलॅटरल करण्याचं काम करणार आहे. आणि जो तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे परंतु कुठल्या तरी सब्जेक्टनी तो रिॲडजस्ट होतो किंवा इंटरलिंक आहे, तर त्याला मी एक्स्ट्रा आणि एक सबस्टिट्यूट म्हणून त्या ठिकाणी तुमच्याकडनं मी तयार करून घेईल. तर लेवल ऑफ लर्निंग इझीमध्ये आपण काय काय करतो, IAS विथ स्कूल बिगिनर अप्रोच 10th मंथ, करियर काउन्सिलिंग बाय एक्सपर्ट्स, UPSC सिलेबस ओरिएंटेशन अँड गायडन्स ॲज पर द डिमांड ऑफ द सिलेबस, फुल कव्हरेज ऑफ NCERT's टेक्स्टबुक ऑफ क्लास 6 to 12th. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मी कम्प्लिटली NCERTची या ठिकाणी जी आहे टेस्ट सिरीज सुरू करतो आहे. जुन्या बॅचला मी सुरू केलेलं आहे तसं त्याच्यामध्ये 6वीच्या पुस्तकाचं सुरू झालेलं आहे, पण तो प्रॉब्लेम असा आहे थोडी ती हिंदीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. तर इंग्लिश बॅच ज्याला म्हणतो आपण ती तशी बॅच चालते माझी. तर तुमची जर इच्छा असेल तर कॉमेंट करून या ठिकाणी मला टाकू शकता तुम्ही, आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. त्यानंतर बिल्डिंग राईट फाउंडेशन फॉर युअर UPSC प्रिपरेशन, सायमल्टेनियस प्रिपरेशन ऑफ स्कूल करिक्युलम अलॉंग विथ IAS IPS. धिस प्रोग्राम इज बेस्ड ऑन 80-20 रेशिओ. 80% तुम्ही तुमच्या स्कूलवरती ध्यान द्या आणि 20% फक्त सिव्हिल सर्व्हिसेसचा अप्रोच फिल्टअप करण्यावरती लक्ष द्या, एवढंच निवेदन या ठिकाणी करणार आहे. यानंतर लेवल ऑफ लर्निंग मॉडरेट यामध्ये ग्रोथ स्टेज आहे 10 महिने, रिलिव्हेंट स्टडी मटेरियल अँड कन्साइज क्लास नोट्स. या ठिकाणी 9व्या वर्गापासून तुम्हाला जे आहे कंप्लीट पॅकेज क्लास नोट्स दिलं जाईल. या ठिकाणी बजारू नोट्सची चर्चा करत नाही आहे मी. माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आणि सोबत आन्सर रायटिंगची सुद्धा आपण स्किल डेव्हलप करण्याचा अगदी 9व्या वर्गापासून प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो करणार आहे. यानंतर एक्सटेन्शन ऑफ NCERT स्टेट बोर्ड, तमिळनाडू स्टेट बोर्ड लर्निंग टू न्यू टेक्स्टबुक. आपण मग या लेवलमध्ये टेक्स्टबुकवरती येतो, मूळ टेक्स्टबुक जे UPSCसाठी वापरले जातात, जसं लक्ष्मीकांत आहे, DD बसू आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये मिश्रापुरी आहे, दत्तसुंदरम आहे ना, जॉग्राफीमध्ये तुम्हाला जे आहे सविंदर सिंग आहे, माजिद हुसेन आहे. या टेक्स्टबुकची इन्फॉर्मेशन आणि त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करून घेतो. त्यानंतर बॅटलिंग करंट अफेअर्स, हाऊ टू रीड न्यूजपेपर अँड द आर्ट ऑफ नोट्स मेकिंग. आणि हळूहळू तुम्हाला जे आहे नोट्स मेकिंग कसं करायचं असतं हे सुद्धा 9th 10th मध्ये आपण या ठिकाणी काय करतो. हे एवढं सगळं झाल्याच्या नंतर तिसरी लेवल या ठिकाणी लेवल 1 मध्ये येतं, लेवल ऑफ लर्निंग डिफिकल्ट. एक्सपर्ट्स लेवल ज्याला म्हटलं जातं, फोकस ऑन रिव्हिजन ऑफ लर्निंग गेन इन बिगिनर्स अँड ग्रोथ स्टेज, emphasis on mains answer writing practice involving visual learning through use the diagrams and case studies. तर 10th आणि 11th मध्ये या 2 वर्गामध्ये आपण या लर्निंग डिफिकल्ट स्टेजवरती येतो, ज्याच्यामध्ये आन्सर रायटिंग करणं किंवा प्रेझेंटेशन अत्यंत इम्पॉर्टंट असतं. यानंतर नेक्स्ट लेवलमध्ये पुन्हा हा 2.5 वर्षाचा प्रोग्राम आहे. तर 2 and 5 years इंटिग्रेटेड फाउंडेशन प्रोग्राम ऑफ लेवल 2. यामध्ये बिगिन IAS प्रिपरेशन फ्रॉम 11th स्टँडर्ड, हे 11व्या वर्गापर्यंतचं, म्हणजे 7वीला जर एखादा पोरगा ॲडमिट होतो आहे तर 7 ते 11 पर्यंत 10वी पर्यंत हा 2.5 वर्षाचा स्पॅन. यामध्ये त्याचा तर 3 वर्षाचा प्रोग्राम होतो किंवा स्पॅन होतो. तर या 2.5 वर्षामध्ये आपण 10वी पर्यंत लेवल 1 मध्ये इतकं या ठिकाणी या पोरांकडनं करून घेतो. यानंतर 11वी पासून सुरू होते स्टेज 1, गोईंग बॅक टू द बेसिक्स.
कंप्लीट कव्हरेज ऑफ NCERT, कारण 10th मध्ये पोरांवरती जरा बोर्डाचं प्रेशर असतं, म्हणून यावर्षी आपण 10 ते 11 या वर्गामध्ये जाईपर्यंत आपण पोरांवरती टेन्शन देत नाही. तर या ठिकाणी थोडंसं जे आहे स्टॅग्नेट होतं आणि म्हणूनच आपण या स्टेजचं नाव दिलं गोईंग बॅक टू द बेसिक्स. येतं का लक्षात? तर आत्ता 3 वर्षापर्यंत जे तुम्ही केलेलं आहे तर ते बॅक जायचं, पूर्ण होलली रिवाइज करायचं. त्यासाठी 6 महिन्याचा पिरियड आपण घेतो. कंप्लीट ड्युरेशन जे आहे हे 10 महिन्याचं या ठिकाणी ठेवलेलं आपण. कंप्लीट कव्हरेज ऑफ NCERT बुक्स फॉर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अँड स्ट्रॉंग फाउंडेशन्स. कंप्लीट कव्हरेज ऑफ स्टँडर्ड बुक्स लक्ष्मीकांत, स्पेक्ट्रम एटसेट्रा फ्रॉम बेसिक टू द ॲडव्हान्स लेवल. Complete coverage of maths, English, reasoning and data interpretation for CSAT paper. MCQs test of conventional topics, history, polity, economy, geography, etc. आणि मेन्सचं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ऑन कन्व्हेन्शनल टॉपिक्स. इथून खरी प्रिपरेशन तुमची सुरू होणार. या 2.5 वर्षामध्ये फक्त सिलेबसशी जागरूक करण्याचा प्रयत्न आणि सिलेबस कसा वाचायचा, त्याचबरोबर फाउंडेशन कसं एकदम मजबूत करायचं आणि मग पुढे त्याला रिफ्रेश कसं करायचं. स्टेज 2 मध्ये जातो आपण, कनेक्टिंग द डिटेल्स. यामध्ये बॅटलिंग करंट अफेअर्स, हाऊ टू रीड न्यूजपेपर, आर्ट ऑफ नोट्स मेकिंग फ्रॉम न्यूजपेपर फॉर बोथ UPSC प्रिलिम्स अँड मेन्स एक्झामिनेशन. इंटरलिंकिंग कन्व्हेन्शनल नॉलेज इन स्टेज 1 टू द करंट अफेअर्स अँड इश्यूज इन द प्रेझेंट सिनारिओ. स्पेशल सेशन्स ऑन बजेट, इकॉनॉमिक सर्वे, गव्हर्नमेंट स्कीम्स अँड प्रेस रिलीज. त्याचबरोबर MCQs टेस्ट ऑन करंट अफेअर्स अँड कन्व्हेन्शनल टॉपिक्स. डेली क्वीज फॉर मल्टिपल रिव्हिजन ऑफ करंट अफेअर्स टॉपिक्स अँड डेली न्यूज. यासाठी येणाऱ्या काळामध्ये रोज 9 वाजता मी करंट अफेअर्स एका वेगळ्या स्वरूपामध्ये मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये 1 सप्टेंबरला हा इनिशिएटिव्ह मी सुरू करतो आहे. दररोज 9 वाजता लाईव्हवरती करंट अफेअर्स घेऊन मी या ठिकाणी हजर असणार आहे तुमच्यासाठी. ज्याच्यामध्ये एक विषय असणार आहे नॅशनल लेवलचा, दुसरा असणार आहे इंटरनॅशनल लेवलचा. चिंता नको, संपूर्ण डेली कव्हर तुम्हाला या ठिकाणी काहीच करण्याची गरज नाही. पेपरने वाचला तरी चालेल तुम्हाला. येत्या लक्षात? तर वेदांता फाउंडेशन अगदी नव्या स्वरूपामध्ये तुमच्यासाठी या सगळ्या क्लासेसच्या माध्यमातून अशा पद्धतीचे इनिशिएटिव्ह्ज घेत आहे की जे न भूतो न भविष्यती असणार आहे. त्याचं बिलकुल तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे. चला त्याच्यानंतर आपण चर्चा करूया त्याच्यावरती ज्या दिवशी त्याचं उद्घाटन असेल. स्टेज 3 याला आपण एज द मेन्स म्हणतो. 10 मंथ हा प्रोग्राम पुन्हा या ठिकाणी आहे आणि यामध्ये ओरिएंटेशन ऑन मेन्स आन्सर स्ट्रक्चर कसं बनवायचं याच्यावरती आपला फोकस असणार आहे. ही एंड ऑफ द स्टेज असणार आहे UPSCची. एक्सटेन्सिव्ह मेन्स आन्सर रायटिंग प्रॅक्टिसेस, इव्हॅल्युएशन बाय फॅकल्टी विथ पर्सनलाइज रिमार्क्स अँड एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट, एसे ओरिएंटेशन सेशन, एसे रायटिंग प्रॅक्टिस, सेक्शनल अँड फुल लेंथ मेन मॉक इंटरव्ह्यूज मंथली आणि गायडन्स फॉर ऑप्शनल सब्जेक्ट. हे पॅकेज या स्टेज 3 मध्ये असेल, ज्याला आपण स्टेज 3 म्हटलेलं आहे. याचबरोबर पर्सनल मेंटॉरशिपसुद्धा या ठिकाणी आपण अरेंज करतो आहे. रिप्रेझेंट टू द येणारा जो MPSC 2025चा जो पेपर असणार आहे, जो UPSC सारखा अलीकडे झालेला आहे, तर यामध्ये पर्सनल मॉनिटरिंग आणि त्याचबरोबर जे आहे पर्सनल मेंटॉरशिपसुद्धा आपण या ठिकाणी देतो आहे. तर अशा पद्धतीने फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर UG कंप्लीट होईपर्यंत इव्हॅल्युएशन रिस्पेक्टिव्हली अँड बुस्टिंग कॉन्फिडन्स, आणि या 2 गोष्टी असल्या की आपण सक्सेसच्या स्टेजवर पोहोचतो. तर हे आफ्टर द ग्रॅज्युएशन, ड्युरिंग द ग्रॅज्युएशन तुमचं या ठिकाणी कंप्लीट पॅकेज असणार आहे, ज्या ठिकाणी तुमची UPSCची कंप्लीट प्रिपरेशन पास होण्यासाठी, सक्सेस होण्यासाठी आपण या ठिकाणी काय करतो आहे. तर लक्षात आलं असेल तुमच्या. समजा कदाचित काही गोष्टी जर थोड्या डाऊटेबल वाटत असेल तर कॉन्टॅक्ट या ठिकाणी तुम्ही करू शकता. नंबर्स तुम्हाला जे आहे खाली झळकत आहे. त्यानंतर आता मी जे बोललो तर पेडोगॉगीमध्ये आपण काय करतो, क्लासरूम लेक्चर्स आहे कम्प्लिटली सुपरवाइज अँड अपडेटेड करिक्युलम, सिंपल अँड इफेक्टिव्ह लेक्चर, फोकस ऑन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अ स्टडी ऑफ टीचर्स अँड स्टुडंट इंटरॅक्शन. सेकंड आहे प्रोजेक्ट असाइनमेंट, enhancing students interest in learning, enhancing level of student knowledge and interest, developing academic habits. ओके. त्यानंतर जे आहे ओपन डिस्कशन होणार आहे, डाऊट क्लिअरिंग, ग्रुप डिस्कशन टू बिल्ड स्टुडंट कॉन्फिडन्स अँड इव्हॅल्युएट देम, यूज ऑफ लेटेस्ट टेक्नॉलॉजी. अर्थात सगळ्या जेवढ्या काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा रीतसर प्रयत्न करणार आहोतच आहोत. त्यानंतर टेस्ट अँड टेस्ट आहे व्हॅल्युएशन, 1 MCQs अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट एव्हरी मंथ फॉर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग डेव्हलपमेंट. साधारणतः हे बिगिनर्ससाठी आहे. ओके.
यानंतर नंबर 5वा आपण या ठिकाणी करतो आहे, चौथ्यामध्ये टू आयडेंटिफाय विकनेसेस इन स्टुडंट्स अँड ओव्हरकम देम. हा विचार लक्षात आणूच नका. तुम्ही 12th फेल तुम्ही सिनेमा बघितला असेल, 12वीत फेल, इंग्रजी येत नाही. साफी नसरनी 12व्या वर्गात इंग्रजी शिकणं सुरू केलेलं होतं. त्यांचे व्हिडिओज आहे ते तुम्ही बघू शकता. येत्या लक्षामध्ये अनेक अशा सक्सेस स्टोरी आहे. त्यामुळे जे आहे स्वतःला अंडर इस्टिमेट करणं सगळ्यात पहिले सोडून द्या. मराठी माणसाची सर्वात मोठी कमजोरी ही आहे की यार मला इंग्रजी येत नाही है ना, माझ्या डोक्यामध्ये मी वीक आहे शरीराने. लिगामेंट तुटलेला माणूस 4था पेपर देऊन बसतो मेन्सला पेन किलर खाऊन, आणि आफ्टर इंटरव्ह्यू जर ऑपरेशन करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन बदलायचं असेल तर संघर्ष करावा लागेल, आणि संघर्ष जर करता करता त्याग करावा लागेल तर या ठिकाणी करायलाच पाहिजे. आताच वय आहे मित्रांनो, नंतर तुम्ही बुढाप्यात करणार आहे सगळ्या गोष्टी. पण तो मराठी माणूस सेफ झोनच्या बाहेर जाण्याची आत्तापर्यंत जे आहे कधीही आहे ना तुम्हाला ज्या महत्त्वाकांक्षा बाळगत नाही. त्याचं कारण आहे मराठी माणसाचं सगळ्यात मोठं खोपडं जे आहे हे शेतीवाडी आपल्याकडे आहे. 2, 4, 5 एकर त्याच्यामध्ये होऊन जातं, भागतं. पण तू एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 वर्षाच्या नंतर या शेतीचे भावाभावांमध्ये आणि भावाच्या पोरांमध्ये तुकडे झाल्याच्या नंतर तुम्ही भूमिहीन झाल्याशिवाय राहणार नाही. तर बिहारी, यूपी या लोकांचा थोडा आदर्श जर आपण बाळगला, आणि आत्तापासून म्हणूनच हा प्रयत्न जो आहे की जिथे आपण 22, 23, 24, 25मध्ये या ठिकाणी सुरुवात करतो त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे अंडर प्रेशराईज होतं. मला असं वाटतं की 10वीपर्यंत कमीत कमी 70% IASची प्रिपरेशन पोरांची होऊन गेली पाहिजे, आणि याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार. सगळ्यांनी माझं नाही ऐकलं, 1000 लोकांनी जरी एका वर्षामध्ये ऐकलं, माझ्यासाठी फार मोठी रिव्हॉल्युशनरी ती गोष्ट असणार आहे मित्रांनो. सगळेच जण जे आहे या ठिकाणी जात नसतात. IAS होण्यासाठी काही अप्रोच लागतो, आणि तो ज्यांच्यामध्ये असेल त्यांना फाईन करण्यासाठी वेदांत IAS अकॅडमी सदैव तयार आहे, आणि मी हात धरून तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाण्याची पात्रता जरूर ठेवतो. हा माझा आत्मविश्वास आहे स्वतःवरती. तुमच्यावरती तुमचा किती विश्वास आहे त्याच्यावरती तुमचं सक्सेस डिपेंडंट करतं. आणि म्हणून यानंतर पॅरेंट्स, स्टुडंट्स, टीचर्स मीटिंग आणि त्याचा फीडबॅक. दर महिन्याला पॅरेंट्स आणि टीचर प्लस स्टुडंट्स या तिघांची मीटिंग होणार. जेही महिन्याभरामध्ये झालं त्याचं इव्हॅल्युएशन फीडबॅक पॅरेंट्सला दिला जाईल, आणि तोही लिखित स्वरूपामध्ये. रिपोर्ट कार्ड ज्या पद्धतीने आपण स्कूलचं पाहतो अगदी त्या पद्धतीनं या क्लासचा रिपोर्ट कार्ड आणि फीडबॅकसुद्धा पॅरेंट्सला विथ सजेशन्स दिला जाईल. त्यामुळे या ठिकाणी डे टू डे आणि मंथ टू मंथ तुमच्या वार्डचा जो प्रोग्रेस रिपोर्ट आहे तो तुमच्या पुढे टेबलवरती असेल. त्यानंतर फीचर्स आहे लाईव्ह क्लासेस, रिच द क्लासरूम ॲट द क्लिक ऑफ अ बटन. म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही दुर्गम भागामध्ये, रिमोट एरियाजमधलाही जरी पोरगा असला तरी तो यापासून वंचित राहू शकणार नाही आहे. सेल्फ पेस लर्निंग, वॉच प्री रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स टू द रिवाइज एनी टाईम अँड एनीवेअर. क्लासरूम लेक्चर्स रेकॉर्ड पण अवस्थेमध्ये मिळेल तुम्हाला, त्यानंतर केव्हाही तुम्ही बघू शकाल. या स्थितीमध्ये सुद्धा तुमच्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या गॅजेटवरती ते लेक्चर असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन डायरेक्ट लाईव्ह करतो आहे आपण. इन्स्टंट डाऊट क्लिअरिंग सेशन आफ्टर ईच लाईव्ह क्लास. वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन टू क्लिअर फॉर फर्दर इश्यूज. मॉडल वाइज सिलेबस कंप्लीशन, each module to be completed in a targeted manner. Daily assignment and quizzes for holistic preparation of each module. Feedback on performance in quizzes and assignment. इंटिग्रेटेड टेस्टिंग होणार, आन्सर रायटिंग सेशन्स होणार, आणि टेस्ट सिरीज प्रोग्राम्स 120+ क्वालिटी मॉक इंटरव्ह्यूज जे आहे आपण या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीने प्रिपरेशनची ही मोड मित्रांनो या ठिकाणी चालेल. आणि जे 15 सर्वात महत्त्वाचे अप्रोच समर्थ एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितले होते, त्या सगळ्या 15ही क्वालिटीज या कंप्लीट फाउंडेशन पॅकेजमध्ये या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तर कृपया या लेक्चरच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण समर्थ एकनाथ शिंदेची छोटीशी क्लिप्स मी त्यामध्ये तुम्हाला मोटिवेशनसाठी टाकलेली आहे. 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, स्किप करू नका. समर्थ अविनाश शिंदे चिपळूण. UPSC परीक्षेत देशात 255वा क्रमांक. मुलाखतीमध्ये देशात 2ऱ्या क्रमांकाचे मार्क. तरुणांना मार्गदर्शक ठरेल अशी मुलाखत. स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे फक्त हुशारी असणं, अभ्यास करण्याची इच्छा असणं, एवढे जे स्किल्स आहेत हे त्यासाठी इनफ नाहीये, तेवढेसे पुरेसे नाहीये. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जे रिक्वायर्ड आहे
ते म्हणजे आहेत ऑफिसर लाईक क्वालिटीज. 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत जे भारतीय सेना जी आहे ती तिच्या अधिकाऱ्यांमध्ये चेक करते. आणि अभ्यास करणं, मेहनत करणं हा त्याचा एक पार्ट आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक युवकाने त्याच्या कॉलेजमध्ये असताना या 15 स्किल्सवर काम करण्याची गरज आहे. या 15 गोष्टींवर फोकस करण्याची गरज आहे. या 15 पैकी खूप बेसिक म्हणजे काही गोष्टी असतात ज्याला आपण सर्वात पहिले म्हणतो अडॅप्टेबिलिटी. अडॅप्टेबिलिटी म्हणजे कुठल्याही परिस्थितीला मी सामोरं जाऊ शकतो, त्या परिस्थितीला ऍडजस्ट करू शकतो. दुसरं असतं क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास करणं, विषय उलगडून बघणं. त्यानंतर कॉम्पिटिटिव्हनेस असेल, लिडरशिप असेल, इनिशिएटिव्ह, एखादी गोष्ट करण्याचं मी उपक्रमी आहे, मी सर्वात पहिले एखादी गोष्ट करू शकतो. त्यानंतर असतं की एखाद्या ग्रुप्समध्ये काम करणं, वर्किंग विथ टीम्स. त्यानंतर असतं की करेज, हिंमत आहे. आणि असे अनेक 15 वेगवेगळी गुण आहेत जी गरजेची. लोकसेवा, सिव्हिल सर्व्हिसेस हा करिअर ऑप्शन त्यांनीच निवडावा ज्यांना करिअरमधनं पैसे पण हवे आहेत, प्रेस्टिज पण हवं आहे आणि काही प्रकारामध्ये लोककल्याणासाठी आपली एनर्जी घालवायची आहे. जर तुम्ही या गोष्टीकडे फक्त पॉवरसाठी येणार असाल किंवा फक्त पैशासाठी येणार असाल तर मला असं वाटतं की डिसअपॉइंट होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. कारण इंजिनिअरिंग केल्यानंतर अनेक अशा प्रायव्हेट कंपनीज येतात जे सिव्हिल सर्व्हिसेसच्या पगारापेक्षा 5 पट, 10 पट, अगदी 50 पट पगार तुम्हाला ऑफर करतात. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यातला व्हाय ओळखायचा पाहिजे की बाबा मला ही गोष्ट का करायची आणि त्या हिशोबानेच हे करिअर निवडलं पाहिजे. तू शाळेपासूनच हे ठरवलं होतंस की फिनोलेक्सला गेल्यावरती तुला वाटलं? नाही, माझं शाळेपासूनच ठरलं होतं की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच करिअर करायचं आहे. पण